नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। खालापूर तालुक्यात गोधन हत्येच्या घटनांमध्ये चिंताजनकरित्या वाढ झाली आहे। सतत कुठे ना कुठे अशा घटना घडत आहेत। शिवजयंतीच्या पूर्व रात्रीलाच म्हणजे दिनांक 27 मार्च रोजी खालापूरमधील अतकार गावामध्ये अंधाराचा फायदा घेत 3हून अधिक गोधनाची हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये गाभण गायीचं अर्धवट वाढ झालेलं गर्भ मृतावस्थेत सापडल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे। अतकार गाव नाक्यावरील क्रिकेटच्या मैदानात चोरी करून आणलेल्या गोधनाचं मांस सापडलं। दिनांक 28 मार्च रोजी ही घटना उघड झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर खोपोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलिसांना बोलावण्यात आलं। खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद वस्तू आणि गोधनाच्या शरीराचे टाकलेल्या अवयवांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले। या ठिकाणी अर्धवट वाढ झालेल्या गायीचं गर्भ मृतावस्थेत सापडलं, त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील, संदीप पाटील, प्रसाद पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या घृणास्पद घटनेमुळे गोधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नागरिकांमध्ये गोधन तस्करांबाबत प्रचंड राग दिसत आहे। या तस्करांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांचा बंदोबस्त करावा आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी गोधन चोरांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी केली आहे। यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील, माजी उपसरपंच संदीप पाटील, बजरंग दलचे रुपेश मेस्त्री, प्रसाद पाटील, हेमंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे यांच्यासह दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।